Artlist.io. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात? मी प्राध्यापक राज शिंदे आपणा सर्वांचे राज सर केमिस्ट्री 69 या ऑफिशियली युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण 12th केमिस्ट्री मधला अतिशय इम्पॉर्टंट असा ऑर्गॅनिकचा टॉपिक आपण पाहणार आहोत. गेस इट्स नेम इज बायोमॉलिक्यूल. तर बायोमॉलिक्यूल हा जो काय टॉपिक आहे अतिशय महत्वाचा आहे आणि विच इज रिलेटेड टू प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन बिंग. इट इज रिलेटेड टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अतिशय सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आज आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. तर विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळी आपण बायोमॉलिक्यूलचा स्टडी करत असतो, ज्यावेळी आपण बायोमॉलिक्यूलचा स्टडी करतो त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्यूल्स. हे बायोमॉलिक्यूल्स काय असतात, व्हॉट आर द काइंड्स ऑफ बायोमॉलिक्यूल्स. हे बायोमॉलिक्यूल वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते असतात, व्हॉट आर द फंक्शन ऑफ बायोमॉलिक्यूल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जर आपण पाहिलं तर बायोमॉलिक्यूल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्यूल्स, वेगवेगळे त्याचे फंक्शन्स आपल्याला त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. सो आता हे सर्व गोष्टी आपल्या काय करायच्या आहेत, येणारे जे बायोमॉलिक्यूलचे जे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आपल्याला पाहायच्या आहेत की बायोमॉलिक्यूल्स कोणकोणते असणार आहेत, त्याचे फंक्शन्स कोणकोणते असणार आहेत आणि बायोमॉलिक्यूल जे असणार आहेत हे बायोमॉलिक्यूल कशा पद्धतीने ते बनले गेलेले आहेत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचं बॉन्डिंग असणार आहे, या सर्व गोष्टी असे कितीतरी क्वेश्चन्स आपण हे डिटेलमध्ये काय करणार, बायोमॉलिक्यूल्स मध्ये काय करणार पाहणार आहोत. अतिशय सोपा, अतिशय सिंपल, इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आज आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. विद्यार्थी मित्र हो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, राज सर केमिस्ट्री 69, त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, तर करू शकता. तर डेफिनेटली आपण आता स्टार्ट करूया. लेट स्टार्ट टुडे सेशन ऑन बायोमॉलिक्यूल. चला, बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय आहे, तर बायोमॉलिक्यूल्स दॅट इज, बायोमॉलिक्यूल म्हणजे काय, बायो दॅट इज लाईफ आणि मॉलिक्यूल म्हणजे असे मॉलिक्यूल्स की जे लाईफ काय करतात, प्रोड्यूस करतात. असे बायोमॉलिक्यूल्स की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. त्या मॉलिक्यूल्सला आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्यूल्स असं आपण म्हणत असतो. आता व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्यूल्स, तर बायोमॉलिक्यूल्स काय, तर बायोमॉलिक्यूल्स आर ए केमिकल कंपाऊंड्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे केमिकल कंपाऊंड्स आढळले जातात त्यांना आपण सिंपली काय करू शकतो, बायोमॉलिक्यूल्स आपण म्हणू शकतो. जर थोडीशी डिटेलमध्ये जर डेफिनेशन सांगायची झाली की व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्यूल्स, तर बायोमॉलिक्यूल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, दे आर कॉम्प्लेक्स इन नेचर. ते कॉम्प्लेक्स नेचरचे तुम्हाला पाहायला मिळतात आणि व्हेन दे आर अरेंज्ड इन स्पेसिफिक मॅनर दे प्रोड्यूस लाईफ. ते काय करतात, लाईफ प्रोड्यूस करतात. ऍज वेल एज दे कंट्रोल बायोकेमिकल रिएक्शन. त्या बायोकेमिकल रिएक्शन सुद्धा ते काय करतात, तर कंट्रोल केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्यूल्स असं आपण म्हणतो. हे बायोमॉलिक्यूल्सचा रोल काय, तर बायोमॉलिक्यूल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ. जर आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची जर ग्रोथ जर तुम्हाला हवी असेल किंवा आपल्या बॉडीची असणारी जी मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस जी कॅपॅसिटी आहे, ह्या सर्व गोष्टीसाठी इम्पॉर्टंट असे जे केमिकल कंपाऊंड्स असतात ज्याला आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्यूल्स असतात. तर हे बायोमॉलिक्यूल्स जे आहेत, बायोमॉलिक्यूल्स आर द केमिकल कंपाऊंड्स विच आर फॉर्मड इन सेल विच कंटेन कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. तर हे वेगवेगळे एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात. डू यू नो, जस्ट लाईक जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्र हो, ज्या पद्धतीने एखादं घर हे एक विटापासून बनवलं जातं, जसं एखादं घर एखाद्या विटापासून काय केलं बनवलं जात असतं आणि ह्या घरात हे जे घर बनवत असताना ह्या ज्या विटा असतात, ह्या विटा एक स्पेसिफिक मॅनर मध्ये काय केले असतात, अरेंज केले गेले असतात. तसे हे बायोमॉलिक्यूल्स जे असतात, हे बायोमॉलिक्यूल्स आर प्रोड्युस्ड इन सेल. या सेलमध्ये हे बायोमॉलिक्यूल्स तयार होत असताना हे व्हॉटेवर वेगवेगळ्या प्रकारचे जे आयटम्स असतात, हे व्हॉटेवर प्रकारचे मॉलिक्यूल्स असतात, हे काय होतं, एक स्पेसिफिक मॅनर मध्ये काय केले, जोडले जातात आणि त्यांच्यापासून एक तुम्हाला बायोमॉलिक्यूल्स तयार झालेले पाहायला मिळतात. म्हणजे बायोमॉलिक्यूल्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक बिल्डिंग ब्लॉकचा एक रोल एक बायोमॉलिक्यूल्स आपल्याला केले गेले पाहायला मिळतो. तर दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्यूल्स. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे जे बायोमॉलिक्यूल्स आहेत, ह्या बायोमॉलिक्यूलचा स्टडी कशामध्ये केला जातो, तर बायोमॉलिक्यूल्स आहेत, आपण तर केमिस्ट्री शिकतोय आणि स्टडी करतोय बायोलॉजीचा. तर अशी एक ब्रँच आहे की ज्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री एकत्र येऊन एक ब्रँच तयार केली होती. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग ब्रँच वी कॉल्ड एज बायोकेमिस्ट्री. आपण त्याला काय म्हणतो,
बायोकेमिस्ट्री म्हणतो. म्हणजे बायोकेमिस्ट्री म्हणजे काय आहे? इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ केमिकल प्रोसेसेस विच आर ऑकर्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ज्या काय व्हॉटेवर केमिकल प्रोसेसेस होत असतात, व्हॉटेवर केमिकल ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्या ऍक्टिव्हिटीचा स्टडी ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँच मध्ये केला जातो दॅट इज कॉल्ड एज बायोकेमिस्ट्री. तर या बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास आपण एक इनडायरेक्टली या केमिस्ट्रीच्या माध्यमातून काय करणार आपण पाहणार आहोत. चला आता आपण बायोमॉलिक्यूल ज्या पद्धतीने आपण डेफिनेशन पाहिली त्याच पद्धतीने आपल्याला बायोमॉलिक्यूल जे आहेत हे बायोमॉलिक्यूलचे आपल्याला टाईप पाहायला मिळतात. म्हणजे बायोमॉलिक्यूल हे दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड एज ऑर्गेनिक, यांना आपण काय म्हणतो? ऑर्गेनिक बायोमॉलिक्युल्स म्हणतो. आणि सेकंड जे आहे दॅट इज इनऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल. म्हणजे बायोमॉलिक्यूल जे आहेत ह्या बायोमॉलिक्युल्स जे इंटरनल स्ट्रक्चर असणार आहे, ज्यामध्ये जर कार्बन हा जर ऍटम मेन ऍटम जर असेल, त्यामध्ये कार्बन हे जर कोर स्ट्रक्चर असेल त्यामध्ये, तर त्या पर्टिक्युलर बायोमॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये कार्बन सोडून बाकीचे इलिमेंट जे असतात ते हाय प्रायोरिटीला त्यामध्ये कन्सिडर केले जातात, त्यांना आपण काय म्हणतो? इनऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल. जसे की सॉल्ट आहे, जसे की व्हिटॅमिन्स असतात, जसे की पर्टिक्युलर सॉल्ट्स आहेत, वॉटर आहे, हे सर्व गोष्टी इनऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वी आर मेनली फोकस्ड ऑन ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल. तर आपल्याला ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल जे आहेत त्या ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल्स बद्दल आपल्याला जास्त डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं? स्टडी करायचा आहे. अतिशय सिंपल टॉपिक, अतिशय सिंपल टॉपिक आहे. मी अतिशय छान हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. हे जर माझे सेशन्स जे आहेत हे जर तुम्ही रेग्युलरली जर त्याचे पाहिले तर तुम्हाला बायोमॉलिक्यूल वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही. अतिशय साध्या सिंपल भाषेमध्ये हे तुम्हाला बायोमॉलिक्यूल्स हे काय असतात, हे कसे बनले असतात, त्याचे फंक्शन्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टी मी अतिशय डिटेलमध्ये आपल्याबरोबर काय करणार? डिस्कशन करणार आहोत. ह्याचा बेनिफिट तुम्हाला कुठं होईल? जे महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. त्याचबरोबर जे एमएसटी सीईटी एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये जवळपास 2 क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी वरती विचारले जातात. त्याचबरोबर नीट म्हणलं तर नीट मध्ये सुद्धा एक क्वेश्चन तुम्हाला बायोमॉलिक्यूल वरती विचारला गेला पाहायला मिळतो. अतिशय सिंपल असा हा टॉपिक आहे जो आपण काय करतोय? पाहतोय. ओके, चला बघूया आपण. बायोमॉलिक्यूल्स आर ऑफ 2 टाइप्स. फर्स्ट वन इज ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल्स आणि सेकंड वन दॅट इज इनऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल्स. आता ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल्स जे आहेत, ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूल्स आर ऑफ 2 टाइप्स. ऑर्गेनिक बायोमॉलिक्यूलचे 2 टाइप तुम्हाला बघायला मिळतात. एक आहे मॅक्रोमॉलिक्यूल्स आणि सेकंड कोणता आहे? मायक्रो मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बायोमॉलिक्युल्स जे असणार आहेत जे ऑर्गेनिक नेचरचे आहेत त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मॅक्रो, जे लार्ज साईजचे तुम्हाला पाहायला मिळतात त्याला आपण काय म्हणतो? मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणतो. आणि सेकंड जे आहेत ज्यांना आपण काय म्हणतो? मायक्रो मॉलिक्युल्स म्हणतो. आता विच मॉलिक्युल्स वी कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल्स. असे कोणते मॉलिक्युल्स आहेत की ज्याला आपण मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणतो? मॅक्रो का म्हणायचं? कारण ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये जे सिंपल शुगर्स असतील, जे वेगवेगळे सिंपल न्यूक्लियोटाइड्स असतील किंवा अॅमिनो ऍसिड असतील, हे लार्ज क्वांटिटीमध्ये लार्ज एक्सेसमध्ये एकत्र येऊन त्याच्यापासून हे अशा प्रकारचे पर्टिक्युलर काय होतात? मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणतो. आता हे मॅक्रो मॉलिक्युल्स आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले पाहायला मिळतात. लक्ष द्या. बघा, सांगा मला पहिला जो असणार आहे तो कोणता असणार आहे? पॉलिसॅकराइड. म्हणजे फर्स्ट जो मॅक्रोमॉलिक्यूल जो असणार आहे त्याचे आपल्याला जवळपास 3 प्रकार तुम्हाला मॅक्रोमॉलिक्युल्स आपण दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? पॉलिसॅकराइड्स. काय म्हणतो आपण त्याला? पॉलिसॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्स मध्ये जर आपण बघितलं तर कार्बोहायड्रेट्स तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? त्याला कर्बोदके म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कर्बोदके. बेस्ड ऑन बिहेवियर टुवर्ड्स हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्याचे किती युनिट्स तयार होतात त्याच्यावरून कार्बोहायड्रेटचे 3 टाइप पाहायला मिळतात. त्यामध्ये मोनोसॅकराइड्स आहे, ओलिगोसॅकराइड्स आहे आणि लास्ट वन आहे पॉलिसॅकराइड्स. हे पॉलिसॅकराइड्स हे कार्बोहायड्रेटचा स्टडी आपण पाहत असतो. आता हे पॉलिसॅकराइड्स कोणकोणते आहेत? तर पॉली म्हणजे काय असणार आहे? मेनी, आणि सॅकराइड म्हणजे मेनी सॅकराइड युनिट्स, त्याला आपण काय म्हणतो? तर पर्टिक्युलर मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. आता हे जे पॉलिसॅकराइड्स युनिट आहेत हे कशापासून बनलेत? तर दे आर मेड फ्रॉम सिंपल शुगर. जी सिंपल शुगर आहे ह्या सिंपल शुगर एक पर्टिक्युलर काय होते? वेगवेगळ्या प्रकारच्या सिंपल शुगर, जसं की ग्लुकोज आहे, जसं की फ्रुक्टोज आहे, बरोबर. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या सिंपल शुगर ह्या काय करतात? ग्लायकोसाइडिक बॉन्डच्या माध्यमातून हे काय करतात? एकमेकांना जोडले जातात की ज्याच्यामध्ये 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होईल. अल्फा 1,2 अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होईल. आणि ह्या प्रकारे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे
तुम्हाला मॅक्रोमॉलिक्युल्स तयार झाले पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसॅकराइड तयार झाले पाहायला मिळतात. म्हणजे पॉलिसॅकराइड्स आर ए पॉलिमर ऑफ अ सिंपल शुगर. सिंपल शुगर जे आहे जसं की ग्लुकोज असेल, ग्लुकोज इज कॉल्ड एज सिंपल शुगर. हे ग्लुकोज जे सिंपल शुगर आहे याच्यापासून आपण पर्टिक्युलर पॉलिसॅकराइड तयार करू शकतो. त्याचबरोबर फ्रुक्टोज असेल, या फ्रुक्टोज पासून आपण काय करू शकतो, पॉलिसॅकराइड तयार करू शकतो. म्हणजे सिंपल जे शुगर आहे दॅट इज कॉल्ड एज मोनोमर, आणि त्या मोनोमर पासून आपण पॉलिमर तयार करतो, त्यांना आपण काय म्हणतो, पॉलिसॅकराइड्स म्हणतो. एक्झाम्पल तर भरपूर आहेत, जसं की स्टार्च आहे, सेल्युलोज आहे. जसं मी एक सिंपल ट्रिक तयार केली, गम से जिन स्टार इंसान हेपेरिन. गम से जिन स्टार इंसान हिपेरिन. गम से म्हणजे काय, गम म्हणजे काय असणार आहे, गम असणार आहे. से म्हणजे काय असणार आहे, सेल्युलोज असणार आहे. गम से जिन ग्लायकोजेन असणार आहे. त्या गम से जिन स्टार म्हणजे काय असणार आहे, स्टार्च असणार आहे. गम से जिन स्टार इंसान म्हणजे काय असणार आहे, इन्शुलिन असणार आहे. आणि हिमेश म्हणजे काय असणार आहे, हिपेरिन असणार आहे. तर ही एक सिंपल ट्रिक आहे की जे मध्ये पर्टिक्युलर आपण बघू शकतो की दे आर कॉल्ड ॲज पॉलिसॅकराइड. आपण त्यांना काय म्हणतो, पॉलिसॅकराइड म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल घेतलं आपण स्टार्च, आपण जे पोटॅटोज वगैरे पाहतो त्या पोटॅटोज असेल किंवा ग्रीन पीज मध्ये असेल तर स्टार्च आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या, तर स्टार्च इज अ पॉलिसॅकराइड. स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं एक पर्टिक्युलर काय आहे, पॉलिमर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सेल्युलोज आहे की ज्याचा पेपर वगैरे तयार करण्यासाठी आपण यूज करू शकतो. विच इज प्रेझेंट इन वूड असेल, विच इज प्रेझेंट इन वूड आहे, कॉटन आहे, ज्याच्यामध्ये आढळला जाणारा पॉलिमर आहे दॅट इज कॉल्ड एज सेल्युलोज, विच इज ऑल्सो ए मोनोमर ऑफ ग्लुकोज. तो ग्लुकोज एक मोनोमर तुम्हाला पाहायला मिळतो. लक्षात घ्या. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ पॉलिसॅकराइड्स. ओके. सेकंड वन दॅट इज कॉल्ड एज पॉलिपेप्टाइड्स. सेकंड जी कॅटेगरी आहे मॅक्रो मॉलिक्युलची त्याला आपण काय म्हणतो, पॉलिपेप्टाइड्स म्हणतो. की यामध्ये जर बघितलं तर जो बेसिक पार्ट जो असणार आहे, जो मोनोमर असणार आहे दॅट इज कॉल्ड एज अमिनो ऍसिड्स. डू यू नो हाऊ मेनी अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट इन आवर नेचर? Yes, किती असणार, 20. देयर आर 20 अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट इन आवर नेचर. हे वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स तुम्हाला नेचरमध्ये पाहायला मिळत असतात. लक्षात घ्या. आणि हे जे अमिनो ऍसिड्स असतात, मग इट मे बी ऍसिडिक असतील, इट मे बी बेसिक असतील, इट मे बी न्यूट्रल असतील, काही इसेन्शियल असतील, काही नॉन इसेन्शियल असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अमिनो ऍसिड्स असतील, हे अमिनो ऍसिड मध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स ज्यावेळी एकत्र येतात त्यांच्यामध्ये काय होतं, पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. त्यांच्यामध्ये काय तयार होते, पेप्टाइड लिंकेज तयार होते. आणि त्याच्यापासून एक कॉम्प्लेक्स नेचरचा पर्टिक्युलर तुम्हाला पॉलिमर तयार झालेला पाहायला मिळतो. वी कॉल्ड ॲज पॉलिपेप्टाइड. त्याला आपण काय म्हणतो, पॉलिपेप्टाइड. इट इज कॉल्ड ॲज प्रोटीन. त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन म्हणतो. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज प्रथिने. त्याला आपण काय म्हणतो, प्रथिने असं म्हणतो. सो दिस इज द सेकंड type of macromolecule we called as polypeptide. Next one that is polynucleotide. Next जो असणार आहे that is called as polynucleotide असणार आहे. आणि पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणजे काय, असे डिफरंट जे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतील, हे न्यूक्लियोटाइड्स काय होतात, एकत्र येतात आणि त्यांच्यापासून जे पॉलिमर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणतो. जसं की न्यूक्लियोटाइड असणार, जसं आपल्याला माहिती आहे न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड ह्याच्यामधला डिफरन्स तुम्ही बायोलॉजीमध्ये काय केलं असेल, पाहिला असेल. लक्षात घ्या. तर न्यूक्लियोटाइड जे आहे इट इज कॉल्ड ॲज द मोनोमर. आपण त्याला काय म्हणतो, मोनोमर असं म्हणतो. आणि हा न्यूक्लियोटाइड जो आहे, एक न्यूक्लियोटाइड जो आहे हा 3 महत्वाच्या घटकांपासून काय केलं असतो, बनलेला असतो. त्यामध्ये पहिला जो घटक आहे ती म्हणजे काय असणार आहे, सिंपल शुगर. सेकंड जी केस असणार आहे किंवा सेकंड जो पार्ट असणार आहे दॅट इज नायट्रोजन कंटेनिंग बेसिस. आणि थर्ड जे असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज फॉस्फोरिक ऍसिड किंवा आपण फॉस्फेट ग्रुप असं म्हणतो. तर 3 घटक एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक न्यूक्लियोटाइड तयार झालेला पाहायला मिळतो. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन त्यापासून पॉलिन्यूक्लियोटाइड तयार झालेले पाहायला मिळतात, ज्याला तुम्ही काय म्हणता, न्यूक्लिक ऍसिड म्हणता. काय म्हणता, न्यूक्लिक ऍसिड. विच प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू ट्रान्सफर हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे हेरिडिटरी म्हणजे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. ती अनुवंशिकता हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर करण्याचं एक महत्वाचं काम हे आपल्याला पॉलिन्यूक्लियोटाइडच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर देर आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. फर्स्ट वन इज डीएनए, ज्याला आपण डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. सेकंड आहे
RNA ज्याला आपण रायबोज न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. तर दोन तुम्हाला पॉलिन्यूक्लियोटाइड्स तिथे पाहायला मिळतात, वी कॉल्ड ॲज न्यूक्लिक ऍसिड. तर हे 3 महत्वाचे टाइप्स आपण मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये काय केले, पाहिले गेलेले आहे. आता नेक्स्ट जो टाइप आहे दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे असे मॉलिक्युल्स की जे कसे असतात मायक्रोस्कोपिक लेवलला तुम्हाला पाहायला मिळतात, त्या मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, मायक्रो मॉलिक्युल म्हणतात. जस्ट लाईक दे आर इम्पॉर्टंट, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ते सुद्धा एक महत्वाचा रोल तुम्हाला पाहायला मिळतो लक्षात घ्या. म्हणजे मायक्रो मॉलिक्युल जे आहेत दे आर ऑल्सो कॅटेगराइज्ड इंटू 2 टाइप्स. त्याचे पण आपल्याला 2 टाइप्स तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, पहिला टाइप जो आहे त्याला आपण म्हणतो लिपिड. फर्स्ट टाइप जो आहे त्याला काय म्हणतो, लिपिड. आणि सेकंड जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. फर्स्ट टाइप आहे ज्याला आपण लिपिड असं म्हणतो आणि सेकंड जो टाइप आहे ज्याला आपण सेकंडरी मेटाबॉलाइट्स असं म्हणतो. आता हे लिपिड जे आहेत हे लिपिडच्या 2 परत टाइप तुम्हाला बघायला मिळतात लक्षात घ्या. त्यामध्ये पहिला जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज फॅटी ऍसिड्स. दॅट इज कॉल्ड ॲज फॅटी ऍसिड. म्हणजे जे फॅट्स असतात ते फॅट जे आहेत त्या फॅट्स पासून हे पर्टिक्युलर फॅटी ऍसिड्स आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात, की ज्यावेळी ड्युरिंग डायजेशन होत असताना हे जे फॅट्स असतात त्या फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड्स मध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि हे फॅटी ऍसिड जे तयार झालेले आहेत दे आर ऍब्सॉर्ब्ड इनटू द ब्लड. हे ब्लड मध्ये तुम्हाला ऍब्सॉर्ब झालेले पाहायला मिळत असं लक्षात घ्या. तर हे फॅटी ऍसिड्स हे जनरली 2 टाइपचे फॅटी ऍसिड्स तुम्हाला पाहायला मिळतात. फर्स्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि सेकंड वन दॅट इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. मध्ये सॅच्युरेटेड जर म्हणलं तर असे पर्टिक्युलर फॅटी ऍसिड्स की ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळेल, की ज्यामध्ये स्ट्रेट चेन तुम्हाला पाहायला मिळेल. देर इज नो एनी कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. सच फॅटी ऍसिड्स वी कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. मग हे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे आहेत ते कोणकोणते कशापासून आपल्याला मिळतात, तर पाम ऑइल, आपण त्याला पाम तेल असं म्हणतो. त्याचबरोबर मीट ऑइल जे आपण मटन वगैरे म्हणतो, आपण मटन वगैरे खातो, मीट ऑइल आहे. त्याचबरोबर कोकोनट ऑइल आहे, बटर ऑइल आहे. सो दे आर एक्झाम्पल्स ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लिव्हिंग बॉडी. आपल्या बॉडीसाठी ते कसे आहेत, इम्पॉर्टंट असले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सेकंड जो टाइप आहे इट इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. सेकंड जो टाइप आहे त्याला काय म्हणायचं, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, की ज्यामध्ये तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुम्हाला त्याची अल्टरनेट अरेंजमेंट असलेली पाहायला मिळेल. त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील. त्या फॅटी ऍसिड्सला तुम्ही काय म्हणायचं, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, की ज्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल सूर्यफूल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, सीड ऑइल आहे. दे आर एक्झाम्पल्स ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. तर हे फॅटी ऍसिडचे 2 टाइप जे आहेत हे तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये सांगू शकता. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे दॅट इज ग्लिसरॉल. ज्या पद्धतीने लिपिडचं 2 टाइप पडतात, फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉल. आता फॅटी ऍसिडचे आपण 2 टाइप पाहिले. आता नेक्स्ट जो टाइप आहे तो कोणाचा आहे, ग्लिसरॉल. तर ग्लिसरॉलचा रोल काय, ग्लिसरॉल इज ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. एक सॉल्व्हंटचा रोल जो आहे तो तुम्हाला प्ले केलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की जे एटीपी प्रोडक्शन होतं बाय ग्लायकोजेनेसिस प्रोसेस, म्हणजे एटीपी प्रोडक्शन इन ग्लायकोजेनेसिस प्रोसेस, याच्यामध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल तुम्हाला ग्लिसरॉलचा पाहायला मिळतो. सो ग्लिसरॉल इज ऑल्सो ए मायक्रो मॉलिक्युल. आता यानंतर जर बघितलं तर सेकंड जे आता जसं मायक्रो मॉलिक्युलचे आपण 2 टाइप बघितले. पहिला जो टाइप बघितला लिपिड आणि सेकंड जो टाइप असणार त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. आता व्हॉट इज मीन बाय सेकंडरी मेटाबॉलाइट्स, हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स काय, दे आर ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाऊंड. दे आर ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाऊंड विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग सेल. जे लिव्हिंग सेल आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला हे पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला पाहायला मिळतात. दे आर नॉट इसेन्शियल फॉर आवर ग्रोथ. दे आर नॉट इसेन्शियल फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. इथे ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल किंवा रिप्रोडक्शन मध्ये त्याचा कुठलाही तुम्हाला एक इम्पॉर्टंट रोल तुम्हाला पाहायला मिळत नाही. त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, सेकंडरी मेटाबॉलाइट्स असं म्हणतो. की सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणजे कोणकोणते आहेत, की ज्यामध्ये अल्कलॉइड्स येतात, ज्याच्यामध्ये काय येतात, अल्कलॉइड्स येतात. आता अल्कलॉइड्स जर बघितलं तर अल्कलॉइड्स वेगवेगळ्या प्रकारचे अल्कलॉइड्स अतिशय डिटेलमध्ये आहे. अल्कलॉइड जर बघितलं तुम्ही हायर लेवल एज्युकेशन मध्ये जर केमिस्ट्रीमध्ये जर गेला तर तुम्हाला नॅचरल प्रोडक्ट्स असा एक पर्टिक्युलर त्यामध्ये एक सब्जेक्ट येतो. त्यामध्ये जो एक टॉपिक आहे
केमिस्ट्रीमध्ये की ज्याच्यामध्ये हे सगळे अल्कलॉइड्स कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय केल्या विचारल्या जातात. जसं अल्कलॉइड जर एखादा घेतला, सपोज मॉर्फिन, काय म्हणतो आपण त्याला, मॉर्फिन म्हणतो. हे मॉर्फिन जे आहे आता एक ड्रग आहे. इट इज नार्कोटिक जनरली जर बघितलं आपण तर हे जे काय पेन किलर्स वगैरे आपण जे टॅबलेट्स घेत असतो ज्याला आपण अनाल्जेसिक म्हणतो, आणि अनाल्जेसिक जे आहे नार्कोटिक अनाल्जेसिक ह्या कॅटेगरीमध्ये हे जनरली आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज कॉल्ड एज मॉर्फिन. त्याचं ऍसिटिलेशन करून आपण हेरॉइन जी ड्रग आहे हे सुद्धा ड्रग आपण ह्या मॉर्फिन पासून तयार केले जातं. डू यू नो हाऊ मॉर्फिन इज प्रोड्युस्ड? मॉर्फिन कशी तयार केली ती, तर मॉर्फिन जे आहे इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम ओपियम पॉपी. ओपियम पॉपी नावाचं जे काय फळ आहे ज्याला आपण मराठीमध्ये खसखस म्हणतो, आणि हे खसखस जे आहे ह्याच्यापासून पर्टिक्युलर हे मॉर्फिन काय केले तयार केले गेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ओपियम पॉपी नावाच्या प्लॅन्ट पासून हे मॉर्फिन आपल्याला तयार केलं गेलेलं पाहायला मिळतं की विच कॅन बी ऍक्ट ॲज अ नार्कोटिक टाइप ऑफ अनाल्जेसिक ड्रग. ओके, तर गव्हर्नमेंटनं बॅन असलेली पर्टिक्युलर आपण जे आहे अनाल्जेसिक्स ते अल्कलॉइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर निकोटीन आहे. निकोटीन जर म्हणलं निकोटीन इज ऑल्सो अन सेकंडरी मेटाबॉलाइट्स. आता निकोटीन जर बघितलं तर डू यू नो टोबॅको जे आहे ह्या टोबॅको मध्ये आपल्याला निकोटीन पाहायला मिळतं. इट कॅन बी ऍक्ट एज अ नर्वस स्टिम्युलंट. तर त्याचे नंबर ऑफ साईड इफेक्ट्स आपल्या बॉडीमध्ये झालेले पाहायला मिळतात. म्हणजे निकोटीन जे आहे इट इज अ सेकंडरी मेटाबॉलाइट. एक निकोटीन हे सेकंडरी मेटाबॉलाइट आहे की जे तुम्हाला टोबॅको मध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर डू यू नो स्टिंग पाहिलाय आपण, तर स्टिंग मध्ये लिहिलेलं आहे स्टिंग इज व्हेरी हॅझार्डस फॉर आवर हेल्थ. स्टिंग हे आपल्या हेल्थसाठी अतिशय हॅझार्डस आहे बिकॉज इट कंटेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेकंडरी मेटाबॉलाइट्स वी कॉल्ड एज कॅफेन. त्यामध्ये कॅफेन नावाचं पर्टिक्युलर सेकंडरी मेटाबॉलाइट्स प्रेझेंट आहे विच इज व्हेरी हॅझार्डस फॉर आवर हेल्थ. इट ऍक्ट ॲज अ स्टिम्युलंट बट देर आर नंबर ऑफ ड्रॉबॅक्स ऑफ द कॅफेन. ओके, सो कॅफेन इज मेनली प्रेझेंट इन स्टिंग. आपण त्यामध्ये एक्झाम्पल आपण काय केलं पाहिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक इम्पॉर्टंट रोल तुम्हाला अल्कलॉइड्स त्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर हे इसेन्शियल जे ऑइल असतात, काही ऑइल आहेत की जे जनरली दे आर ऍक्ट ॲज अ इसेन्शियल ऑइल, आणि हे इसेन्शियल ऑइल जे आपण घेतो ज्याचा यूज करत असतो, लक्षात घ्या हे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा यूज केल्या गेल्यानंतर त्याचा एक बेनिफिट तुम्हाला मिळतो की आपला जो मूड असेल, म्हणजे असं मी थकलोय दमलोय, आज भरपूर लेक्चर्स घेतलेत मी आणि एकदम थोडंसं मला असं वाटतं की जरा माझा थोडा मूड फ्रेश झाला पाहिजे, तर हे इसेन्शियल ऑइलच्या माध्यमातून मी माझा मूड काय करू शकतो, फ्रेश करू शकतो. माझी जी बॉडी आहे ही बॉडी मी काय करू शकतो, रिलॅक्स करू शकतो. त्याचबरोबर जो मेंटली स्ट्रेस असतो, आता आज बघतो आपण डे टू डे लाईफ मध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक जणाला एक मानसिक ताणतणाव आहे, आणि या मानसिक ताणतणावातून प्रत्येक जण असं वाटतं की थोडंसं मला रिलॅक्स व्हावं, आणि हे रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला जी काही स्ट्रेस आहे हा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी सुद्धा हे इसेन्शियल ऑइलचा तुम्हाला यूज केला पाहायला मिळतो. त्याचबरोबर टॉक्सिन्स वगैरे असतात की ज्यामध्ये वेगवेगळे इम्पॉर्टंट रोल त्याचे पाहायला मिळतात. त्याचे मोस्टली ड्रॉबॅक्स एक टॉक्सिक सबस्टन्स म्हणून त्यामध्ये त्याचा रोल पाहायला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जनरली दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रो मॉलिक्युल्स. त्यांना आपण मायक्रोमॉलिक्युल्स असं आपण म्हणतो. तर फर्स्ट जो टाईप होता बायोमॉलिक्युलचा दॅट इज ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स, आणि ऑर्गॅनिक मध्ये एक मॅक्रोमॉलिक्युलचे आहेत आणि सेकंड कुठला असणार आहेत मायक्रोमॉलिक्युलचे, की ज्यामध्ये पहिला जो येतात दे आर कॉल्ड ॲज पॉलिसॅकराइड. इट इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज कर्बोदके, की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेट जे आहे म्हणजे आपण जर बघितलं तर कार्बोहायड्रेट शिवाय आपला डाएट पूर्ण होऊ शकत नाही, बिकॉज इट इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी. इट इज अ स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी. त्यामध्ये एनर्जी स्टोर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स तुम्हाला रोल पाहायला मिळतो, जसं कॉर्न असेल, व्हीट असेल, याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली कार्बोहायड्रेट पाहायला मिळतात. सेकंड जो टाइप आहे ज्यामध्ये प्रोटीन ज्याला आपण पॉलिपेप्टाइड्स म्हणतो, तर प्रोटीन ज्या इन मराठी इट इज कॉल्ड एज प्रथिने, आपण त्याला प्रथिने असं म्हणतो. आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत नेक्स्ट सेशन पासून. तर याच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात आपण बघतो संडे हो या मंडे रोज खावा अंडे, आपण ऐकलं असेल, लक्षात घ्या. पण संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे म्हणजे काय असणार आहे, जे एग्ज असणार आहेत हे एग्ज आपल्यासाठी जास्त महत्वाचे असणार आहे, बिकॉज इट कंटेन्स प्रोटीन. अल्बुमिन नावाचं प्रोटीन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे ग्रोथसाठी आपल्या रिपेअर टिश्यू जे असतील बॉडी रिपेअर होण्यासाठी त्यामध्ये प्रोटीनचा रोल अतिशय महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. ते जे प्रोटीन आहेत
म्हणजे एक प्राईम इम्पॉर्टन्स असणारे बायोमॉलिक्यूल, ज्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन असं आपण म्हणतो, की इट इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड्स. हे आपण काय केले पाहिलं आहे. त्याचबरोबर पॉलिन्यूक्लियोटाइड, की ज्याला आपण न्यूक्लिक ऍसिड्स म्हणतो, की जे न्यूक्लियस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू ट्रान्सफर द हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. This is called as polynucleotide. Another one, that is micromolecules. They are converted into lipids and secondary metabolites. Lipids are converted into fatty acids and glycerol. Fatty acids are converted to saturated आणि unsaturated fatty acids and glycerol. सेकंडरी मेटाबॉलाइट जे आहे त्यामध्ये अल्कलॉइड्स, इसेन्शियल आणि टॉक्सिन्स पाहायला मिळतात आपल्याला. त्याचबरोबर सेकंड टाईपचे जे बायोमॉलिक्युल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स म्हणतो. इनऑर्गॅनिक म्हणजे काय असणार आहे, की ज्याच्यामध्ये कार्बन सोडून बाकी जे एलिमेंट्स असणार आहेत, की ज्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहे, त्या पर्टिक्युलर बायोमॉलिक्युल्सला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स म्हणतो, की ज्यामध्ये सॉल्ट येत असतात, ज्याच्यामध्ये वॉटर आहे, ज्यामध्ये मिनरल्स येतात. त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघितलं तर 3 प्रकारचे, आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. देअर आर 53 टाइप ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अवर ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जवळपास 53 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. डू यू नो, 53 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अवर ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये 53 एलिमेंट्स आहेत. बघा काय काय काम करतात ते आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तर इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स आर कॅटेगरी इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज प्राइम एलिमेंट, सेकंड वन इज मॅक्रो एलिमेंट अँड थर्ड वन दॅट इज ट्रेस एलिमेंट. हे 3 कॅटेगरीमध्ये हे एलिमेंट्स आपल्याला डिवाइड झालेले पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल बघितलं, प्राइम एलिमेंट, की जे महत्वाचे आहेतच, की ज्यामध्ये कुठलाही पर्टिक्युलर बायोमॉलिक्युल असेल की ज्यामध्ये कार्बन तर पाहायला मिळणार, हायड्रोजन तर असणार, ऑक्सिजन तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणजे प्राइम एलिमेंट आहेत की दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना सोडून आपण कुठलाही मॉलिक्युल तयार करू शकतच नाही. ते असे मॉलिक्युल की त्यामध्ये कंपल्सरी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तुम्हाला पाहायला मिळणार. ते एलिमेंट आहेत प्राइम एलिमेंट. सेकंड आहेत मॅक्रो एलिमेंट्स, की जे तुम्हाला मॅक्रो एलिमेंट जे आहेत ते तुम्हाला लार्ज साईज मधले पाहायला मिळतात, की ज्यामध्ये नायट्रोजन आहे. जसं न्यूक्लिक ऍसिड मध्ये बघितलं आपण तर नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहेत. ऍडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे, युरेसिल आहे, थायमिन आहे. हे वेगवेगळे नायट्रोजन कंटेनिंग जे पर्टिक्युलर नायट्रोजन कंटेनिंग जे बेसिस आहेत त्यामध्ये नायट्रोजन तुम्हाला पाहायला मिळतो. फॉस्फरिक ऍसिड आहे की ज्यामध्ये फॉस्फरिक ऍसिडचा रोल तुम्हाला पाहायला मिळतो. कॅल्शियम आहे की ज्यामध्ये टीथ असतील, बोन असेल, त्यामध्ये कॅल्शियमचा एक रोल तुम्हाला पाहायला मिळतो, की जे आपण मिल्क पासून वगैरे कॅल्शियम आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर पोटॅशियम असेल. पोटॅशियम जर बघितलं आपण तर पोटॅशियमचा एक बायोलॉजिकल रोल, एक नर्व सिग्नल ट्रान्सपोर्ट मध्ये पोटॅशियमचा रोल तुम्हाला, सोडियम आयनचा रोल, पोटॅशियम आयनचा रोल, हे तुम्हाला बायोलॉजिकल त्याचे असणारे जे युजेस आहेत हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर मॅग्नेशियम घेतला आपण, मॅग्नेशियम, तर मॅग्नेशियमचा सुद्धा रोल आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जस्ट आपण प्लांट बद्दल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट सुद्धा येतात. आणि प्लांट जर म्हटलं तर प्लांट जे ग्रीन लिव्ज असतात, म्हणजे ग्रीन प्लांट जे आहेत, हे ग्रीन प्लांट काय करतात तर बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ॲटोट्रॉप्स म्हणतो. मग हे जे झाडं जे ग्रीन प्लांट्स असतात, हे ग्रीन प्लांट काय करतात तर बाय यूज ऑफ क्लोरोफिल नावाच्या पिगमेंट पासून, ग्रीन कलर पिगमेंट पासून ते काय करतात, ओन फूड मटेरियल काय करतात, तयार करतात. आणि त्या क्लोरोफिल मध्ये हा मॅग्नेशियम तुम्हाला Mg2 पॉझिटिव्ह आयनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सल्फर आहे. सल्फर जर आपण बघितलं तर प्रोटीन मध्ये जर बघितलं आपण, सिस्टीन वगैरे जर आपण पर्टिक्युलर अमिनो ऍसिड जर बघितले की ज्यामध्ये सल्फर कंटेनिंग तुम्हाला अमिनो ऍसिड सुद्धा पाहायला मिळत असतात. हे दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याचबरोबर नेक्स्ट जो टाइप आहे दॅट इज कॉल्ड एज ट्रेस एलिमेंट. ट्रेस एलिमेंट म्हणजे काय, की एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये, जिथं गरज असेल अशा स्मॉल क्वांटिटीमध्ये, मायन्यूट क्वांटिटीज मध्ये हे एलिमेंट्स आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतात. जसं की बोरॉन आहे, झिंक आहे, कॉपर आहे, त्याचबरोबर आयर्न आहे. आपल्याला माहिती आहे ही आयर्न जे आहे, हिमोग्लोबिन मध्ये आयर्न तुम्हाला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर सोडियम आहे, सिलिकॉन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स. हे बायोमॉलिक्युल्स तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतात. अजूनही बायोमॉलिक्युल्स आहेत, जसं की हार्मोन्स घेतले आपल्याला. हार्मोन्स जर घेतले आपण तर हार्मोन्स हे केमिकल मॅसेंजर असतात, जे ब्लड स्ट्रीम मधून आपल्याला पास झालेल्या काय पाहायला मिळतात, की जे सेल आहे, सेलच्या असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील
किंवा ऑर्गनच्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटी असतात ते कंट्रोल करण्याचं काम हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तुम्हाला पाहायला मिळत असतात, की ज्यामध्ये इन्शुलिन आहे, की ज्यामध्ये डायबिटीज सारखा आजार असेल, की ज्यामध्ये एक महत्वाचा इम्पॉर्टंट रोल इन्शुलिनचा पाहायला मिळतो. त्याचबरोबर सेक्स हार्मोन आहेत, की ज्यामध्ये मेलमध्ये बघितलं आपण टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर फिमेलमध्ये जर आपण बघितलं तर ओएस्ट्रस आहे, प्रोजेस्ट्रॉन नावाचं एक सेक्स हार्मोन तुम्हाला पाहायला मिळतं, की ज्याच्यामध्ये जी ग्रोथ असेल, जी डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक हार्मोनचा रोल अतिशय महत्वाचा पाहायला मिळेल. म्हणजे आपला मूड असेल, आपली एनर्जी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या हार्मोनचे रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हार्मोन्स ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन आवर बॉडी. सो इट इज ऑल्सो ए बायोमोल. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आहेत, म्हणजे व्हायटल आमाइन्स म्हणतो आपण, जे व्हिटॅमिन्स असतात, जे मायन्यूट क्वांटिटीज मध्ये आपण काही व्हिटॅमिन्स जे असतात हे फॅट सोल्युबल असतात, काही व्हिटॅमिन हे वॉटर सोल्युबल असतात, जसं की व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, डी आहे, ई आहे, की आहे, व्हिटॅमिन बी आहे. हे वेगवेगळं रोल तुम्हाला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेजिटेबल्स आपण खात असतो, वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स खात असतो, ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे असणारे इम्पॉर्टंट फंक्शन्स आपल्याला पाहायला मिळत असतात. सो दिस इज द ओव्हरऑल इन्फॉर्मेशन अबाउट द बायोमॉलिक्यूल अँड देअर टाइप्स. तर आजच्या सेशनमध्ये आपण बायोमॉलिक्यूल म्हणजे काय आहे, बायोमॉलिक्यूल्स कुठे प्रेझेंट असतात, what is the role of biomolecules, what are the functions of biomolecules, how biomolecules are produced in cell, ह्या सेलमध्ये बायोमॉलिक्यूल्स कसे तयार होत असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात काय केलेत पाहिल्या आहेत. की याच्यामध्ये बघितलं तर हा जो काय टॉपिक आहे इट इज रिलेटेड टू बायोलॉजी, इट इज रिलेटेड टू केमिस्ट्री. लक्षात, त्यामुळे बायोलॉजिकल ऍस्पेक्ट आहेत ते सुद्धा आपण केमिस्ट्रीमध्ये अतिशय इंटरेस्टिंगली मी तुम्हाला एंटायर टॉपिक मध्ये शिकवणार आहे विथ लॉट ऑफ ट्रिक्स. अतिशय छान पद्धतीनं नंबर ऑफ ट्रिक्स मी या टॉपिक मध्ये आपल्याला काय करणार, प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे येणारे जे काय माझे सेशन्स असतील ते पाहायला विसरू नका. जर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला जर आवडला असेल विद्यार्थी मित्र, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी. त्याचबरोबर जर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेशन मध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही विद्यार्थ्यांनी ज्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे ह्याची त्या विद्यार्थ्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचण्याचे काम आपली जबाबदारी आहे. तर थँक्यू व्हेरी मच गायज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.